श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। मी लागलेली आहे स्वयंपाकाला। मुली आल्या 5:30ला शाळेतून। अहो पण दिवसभर आज घरी नव्हते, त्याच्यामुळे मी लवकर स्वयंपाकाला लागली। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आम्हाला गुरुवार होता, उपवास। आणि मी काही खिचडी केली नव्हती कारण आवच घरी नव्हते, त्याच्यामुळे मग मी माझ्या एकटीसाठी खिचडी केली नाही। आणि आता मी लागले स्वयंपाकाला। म्हणलं लवकर स्वयंपाक करून घ्यावा म्हणजे आवरण, कारण मला त्यानंतर ब्लाऊज वगैरे शिवायचं। कारण माझा आज दिवसभर मशीनवर बसणं झालं नाही आणि शिवणंही झालं नाही। का नाही झालं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझं खूप डोकं दुखत होतं आज सकाळपासून। मुली गेल्यापासून मला इतकं कस तरी होत होतं, पण मी बळच दिवसभर कामं आवरली। बरीच कामं होती घरातली, ती सगळी आवरली। त्याच्यामुळे मी काही असं व्हिडिओ वगैरे केलाच नाही आज, पण कामं ते आवरल्यानंतर बाकीचं सगळं मुलाला सांभाळून केलं। झोपले, थोडा वेळ उठले, त्याच्यानंतर बाकीची कामं आवरली आणि मग लागले स्वयंपाकाला। आणि आता मुली पण घरी आलेल्या आहे आणि आहो पण घरी आलेले आहे आणि त्यांनाही भूक लागली, त्याच्यामुळे आता स्वयंपाक हे लवकर करते। आणि तुम्हाला तर माहिती आहे एका बाईला किती कामं असतात म्हणून, तसंच जे मला असतं तेच तुम्हाला पण असतात, तुम्ही समजू शकता। आणि माझ्या व्हिडिओला लाईक करत जा। माझ्या नवीन आहे माझा चॅनल, तुमच्या सपोर्टमुळे कदाचित मी पुढे जाऊ शकते, पण तुमचा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आणि कमेंट अगदी छान करा जी मला वाचायला छान वाटेल। तर बघा आता माझी भाजी झालेली आहे, भात झालाय, चहा पाणी झालंय। आहोंना आंघोळ करायची आहे, नंतर त्यांना मी चहा करून देणार आहे। आता मी पीठ भिजवणार आहे, म्हणजे थोड्या वेळ पीठ चांगलं भिजलं की मग चपात्या पण चांगल्या येतात। त्याच्यामुळे आता लेट्स गो। एका बाईचे काम कधीच उरकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळं काम हे नेहमी नाही, रोज रोज तेच कामं असतात। एका बाईला उठल्यापासून तर झोपेपर्यंत तेच कामं असतात। त्याच्यामुळं आपली डेली रुटीनच ही असते, उठा, मुलांचा आवरा, स्वयंपाक करा, धुणं भांडी करा, घर फरशी, हे सगळं काही असतं ते एका बाईला करावं लागतं। आणि ते किती कामं असतात दिवसभर, असं होतं की बाईने कितीही काम केलं तर ते दिसत नाही आणि पुरुषांनी केलेलं पटकन दिसून येतं। त्याच्यामुळं जाऊ दे, जे मागून आले ते पुढं चालणार आहे। त्याच्यामुळे आपण आपलं काम करीत राहायचं आणि पुढं जायचं। आणि तुमचा सपोर्ट तर आहेच मला, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। ओके, बाय बाय।